हे सुरुवात जी आहे पूर्ण प्रोटेस्टची सुरुवातच जी आहे आपल्या सीजीआय पासून झाली होती आणि आता सीजीआय कडेच आम्ही गेलो होतो की विचारायला की साहेब पिटिशन दाखल केलं होतं लहान मुलांवर अत्याचार झालेला आहे तुमचं याच्यावर मत काय आहे तर तिने म्हणतात आमच्याकडे वेळ नाही याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर मला एवढंच म्हणायचं आहे आज इथं वकिलांचा खास मोर्चा त्या सीजीआय साठीच आहे आमचा तू जर या देशामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून जर काम करत असेल आणि तू जर जनतेच्या प्रश्नावर तुला जर वेळ नसेल तू फक्त मनुवादी लोकांचं जर ऐकत असेल या देशाच्या पंतप्रधानाचं जर ऐकत असेल तर मी तुला या माध्यमातून सांगतो तुला त्या चेअरवर बसायचा अधिकार तो बहुत ही शानदार तरीके से जो है तो बहुत ही शानदार तरीके से जो है बार काउंसिल सोलापुर का जो है आंदोलन चालू है वकील लोग जो है यहाँ पर आवाज उठा रहे विद्यार्थियों के लिए तो अस्सलाम वालेकुम दिल्ली पुलिस हाय धर्मेंद्र प्रधान आपका रेजिग्नेशन चाहिए और जो स्टूडेंट के अगेंस्ट ब्रूटलिटी हुई है दिल्ली में जिसके लिए जो भी रिस्पॉन्सिबल होगा उसके ऊपर स्ट्रिक्ट एक्शन होना चाहिए ट्वीट करने से कुछ नहीं होता मोदी जी बच्चों को जाके मिलिए वहाँ पे बराबर है। तो आप अब भी बोल रहे थे कि बाबा क्या बोलते समय रहना का वीडियो देखने टाइम है बच्चों के लिए टाइम कल चीफ जस्टिस ने कहा कि हमारे पास वक्त नहीं है ये सब वीडियो देखने का आपके पास फिर किस चीज का वक्त है समय रहने का वीडियो देखने का वक्त है बराबर है जो हो रहा है स्टूडेंट के साथ वो गलत नहीं है गलत है तो इसके खिलाफ वो किधर जाएंगे प्रोटेस्ट नहीं कर सकते कोर्ट में जाएगा तो इंसाफ नहीं मिलेगा तो वो बच्चे करेंगे क्या तो हर बच्चे के साथ हम सोलापुर बार एसोसिएशन और सब वकील खड़े हैं जो भी बच्चा होगा उनको जो भी तकलीफ होंगे उनके साथ हम लीगली सबके लिए अवेलेबल है तो बहुत ही शानदार जो है चल रहा भाई पूरा देखते सोलापुर के बार काउंसिल की तरफ से भी जो है एक आंदोलन निकाल रहा विधि मंच सोलापुर जाहिर निषेध मोर्चा बाप रे बाप सब जनाच आंदोलन कर रहे भाई बार काउंसिल ऑफ सोलापुर की तरफ से भी आंदोलन हो रहा भाई बहुत ही शानदार चल रहा भाई ये आई शपथ डेंजरस चल रहा भाई ये बहुत ही जबरदस्त चल रहा भाई बार काउंसिल ऑफ सोलापुर असो धिक्कार असो धिक्कार असो बहुत ही शानदार है भैया सोलापुर के बार काउंसिल की तरफ से हो रहा भैया पूरा रोड मार्च बहुत ही शानदार है भाई बहुत ही शानदार बहुत ही बढ़िया चल रहा भाई आंदोलन हुए दादा जय भीम के नारों के साथ जो है ये पूरा चल रही निवडणूक माशाल्लाह विजय असो बहुत ही शानदार है भाई बहुत ही जबरदस्त है भाई इतने सारे वकील मैं पहली बार देख रहा वही तो बहुत ज्यादा वकील है भाई चलो अपने को कभी लीगल ट्रबल हुआ तो इनमें से कोई अपनी मदद करेगा इंशाल्लाह आगे वही तो चलो बहुत ही बढ़िया चालू है बहुत सारे लोग जो है यहाँ पर वर्दी में है कुछ बिना वर्दी के भी हैं और बड़े भाई हाँ हाँ लेता अस्सलाम वालेकुम क्या सब जिले वर्दी में तुम्हें वर्दी में नहीं अच्छा सवाल है ये सवाल अगर ये पत्रकार दिल्ली में करते हैं तो वेलको काटने वाले और विदाउट यूनिफॉर्म पुलिस इतना बच्चों को नहीं मारते थे नहीं हमें वकील वहाँ पुलिस को भी पूछो हमने भी मारे उन्होंने वहाँ लेकिन हम आदमी के लिए नहीं है हम यहाँ निषेध करने के लिए जो बच्चों पर लाठीचार्ज हुआ है और दिल्ली पुलिस जो विदाउट यूनिफॉर्म आकर या फिर जो भी उनके गुंडे हैं बेचकर जो बच्चों पर लाठीचार्ज किए हैं हम उनका निषेध करते हैं मतलब ये सिर्फ सोलापुर का बार काउंसिल है या फिर आजू बाजू की भी बार काउंसिल वाले बहुत सारे हैं करेंगे वो भी करेंगे सब करेंगे जो गलत है वो सामने तो आएगी आगे इंशाल्लाह तो ऐसे ही जो है चालू है भाई चलो आगे जाएंगे बोलते शानदार जो है पूरा चालू है भाई यहाँ पर पूरा आंदोलन इनका तो नमस्कार भाऊ जय भीम जय भीम जय भीम तर भाऊ हे किती कधीपासून प्लॅनिंग चालू होती तयारी चालू होती हे बघा
आता आपण पाहिलं सोनम वांगचूक सरांना जसं हे सरकार तानाशाही करून पांढऱ्या कपड्यामध्ये जसं प्रेताला घेऊन जातं तशा पद्धतीने एका आंदोलनकर्त्याला घेऊन गेलं हे आंदोलन दाबण्यासाठी. परंतु या सरकारला माहित नव्हतं की जर तुम्ही एका सोनम वांगचूकला जर तुम्ही शांत करण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन धडकण्यासाठी जर तुम्ही काम करत असाल तर आम्ही सगळे सोनम वांगचूक आहोत या देशामध्ये. तुम्ही विद्यार्थ्यांवर अन्याय करू शकत नाही. तुम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे. जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही सत्तेवरून खाली या. जर तुम्ही येत नसाल तर तुम्हाला सत्तेवरून खाली आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तर आता पेक्षा कोणीही मोठा नाही. विद्यार्थी जे उद्याचा भारत घडवणार आहेत, तुम्ही त्यांच्यावर जर जंतर मंतरवर अन्याय करत असाल, बोगस पोलिसांना मारहाण करत असाल, तर यापेक्षा वाईट या देशात काय चालू आहे याचं उत्तर मोदींनी आणि आम्हाला द्यायलाच पाहिजे. आज वकील लोक सुद्धा मार्च मध्ये सभा होत आहेत आणि देशात सर्व ठिकाणी आंदोलन होत आहेत, तरी सुद्धा ह्या सरकारच्या डोळ्यात अजून अंजन पडलेलं नाही. हे सुरुवात जी आहे, पूर्ण प्रोटेस्टची सुरुवातच जी आहे आपल्या सीजीआय पासून झाली होती. आणि आता सीजीआय कडेच आम्ही गेलो होतो की विचारायला की साहेब पिटिशन दाखल केलं होतं, लहान मुलांवर अत्याचार झालेला आहे, तुमचं याच्यावर मत काय आहे? तर तिने म्हणतात आमच्याकडे वेळ नाही. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ह्याच्यावर मला एवढंच म्हणायचं आहे, आज इथं वकिलांचा खास मोर्चा त्या सीजीआय साठीच आहे आमचा. तू जर या देशामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून जर काम करत असेल आणि तू जर जनतेच्या प्रश्नावर तुला जर वेळ नसेल, तू फक्त मनुवादी लोकांचं जर ऐकत असेल, या देशाच्या पंतप्रधानाचं जर ऐकत असेल, तर मी तुला या माध्यमातून सांगतो, तुला त्या चेअरवर बसायचा अधिकार नाही, तुझी लायकी नाही म्हणतो मी. बरोबर आहे की तुम्ही पूर्ण देशाच्या वकिलांचं तुम्ही नेतृत्व करत आहात. जेवढं पण संविधानाचं तुम्ही संरक्षक आहात, सर्वात मोठा संरक्षक कोणी असेल तर हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आपल्या देशाच्या संविधानाचा संरक्षक आहे. त्याला बाबासाहेबांनी तो हक्क दिलेला आहे आणि तो त्या हक्काचंच पालन करत नाहीये. मला हेच म्हणायचं आहे, मुख्य न्यायाधीश याचा अर्थ काय की देशातल्या प्रत्येक घडामोडीवर प्रत्येक पिटिशनवर न्याय देण्याचं काम करायचं. परंतु इथं 22 विद्यार्थी नीट पेपर फुटीमुळे जर आत्महत्या करत असतील आणि त्याचा एल्गार म्हणून जंतर मंतरवर जे आंदोलन उभं राहतं, त्या आंदोलनामध्ये या मोदी शहाचे जे गुंड आहेत त्या आंदोलनकर्त्यावर लाठी हल्ला अश्रुधूर जर फेकत असतील आणि त्याच्यामध्ये महिलांचे कपडे फाडेपर्यंत जर त्यांना मारहाण करत असतील, तरी सुद्धा जर हा सीजीआय पिटिशन चालव म्हणजे त्याला तेवढा वेळ नाही व्हिडिओ बघायला असं जर म्हणत असेल, अरे तुझ्यातली माणुसकी गेली कुठं? या चेअरचा वापर तुला करायचा आहे माहिती आहे का नाही? का फक्त पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या सांगण्याप्रमाणे जर तुला तिथे बसायचं असेल तर तू त्या लायक नाही. तू कृपा करून त्यातनं उतरून जा, नाहीतर आम्ही जेव्हा तू त्या चेअरवरून बाहेर पडशील तेव्हा तुला तुझी घरी लायकी करेल. बरोबर आहे. तर अशा प्रकारे जे संताप या ठिकाणी जे संपूर्ण वकिलांचं जे आपल्याला पाहायला भेटत आहे बॉस, भारतातले जेवढे पण बार काउन्सिल आहेत सगळ्यांचं जे हेच म्हणणं आहे की जे आमचे नेतृत्व करणार आहेत त्यांनी जे चुकीचं काम या ठिकाणी करत आहेत, तर त्या नेतृत्वाच्या विरोधात सुद्धा हा आंदोलन आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला भेटत आहे. तुम्ही बघू शकता सोलापुरातले सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे, सर्व वर्णाचे वकील या ठिकाणी आहेत. हे वकील जे एक पण हिंदू नाही, मुसलमान नाही, काही नाही, सगळे वकील आहेत जे संविधानाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळे वकील जे संविधानाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. बहुत ही शानदार, बहुत ही शानदार चल रहा भाई वकीलों का. विजय असो, विजय असो, जय भीम. बहुत ही शानदार, विजय असो, बहुत ही शानदार चल रहा है. सब बड़े बड़े वकील है भाई, वही तो सोलापुर के सभी नामचीन वकील जो है यहाँ पर आए ले भाई. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की प्रतिमा के पास जो है पहुंच रहे हैं अभी. हाँ बोला ना साहेब. बहुत ही शानदार तरीके से जो है पूरा आंदोलन चालू है भाई. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की प्रतिमा के पास जो है ये पूरा मोर्चा पहुंच चुका है. आप देख सकते हैं भाई भरपूर पब्लिक है, सब वकील हैं
हिंदुस्तान के सभी बड़े बड़े वकील के जितने भी बार काउंसिल्स हैं, सभी लोग जो है यहाँ पर मोदी सरकार के विरुद्ध में जो है नारे लगा रहे हैं। मोदी सरकार के विरुद्ध में जो है पूरा आंदोलन चल रहा है। ये जो विद्यार्थियों के खिलाफ जो है जो कुछ भी प्रॉब्लम हुआ था, सोलापुर के सब बड़े बड़े लोग आए ले भैया। हमारे बड़े भाई जकी भाई भी ऐसे क्या अंदर है भाई, बहुत ही शानदार है भाई, बड़े बड़े लोग आए ले भाई, बहुत ही शानदार। विद्यार्थी आहेत त्यावर लाठीहल्ला करण्यात आलं, तर त्या अनुषंगाने मंचाच्या वतीने महत्वपूर्ण मीटिंग करण्यात आली। त्या मीटिंगच्या माध्यमातून जे वकील मंडळी आहे ते संविधानाचे रक्षक आहेत, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम जसं पोलीस प्रशासनाचं आहे तसंच वकिलांचं देखील आहे। तर त्याच अनुषंगाने सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकाऱ्यांनी मीटिंगचं आयोजन नियोजन केलं आणि हे जे संविधान विरोधी कृत्य करण्यात आलेलं आहे या संविधान विरोधी कृत्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूजन करून आज हे आंदोलन इथं संपन्न होणार आहे। हे महत्वपूर्ण निर्णय आजच्या मीटिंग मध्ये घेण्यात आलेला आहे आणि महत्वपूर्ण जे आंदोलनाच्या अनुषंगाने मागण्या आम्ही कालच्या मीटिंग मध्ये ठरवले होते ते महत्वपूर्ण मागण्या सर्वसामान्य लोकांना असं वाटत आहे की पोलीस प्रशासनाने हे लाठीचार्ज केलेला आहे, पण विधी मंचाची अशी भूमिका आहे की पोलीस प्रशासनाला आम्ही याच्यात जबाबदार मानत नाही, कारण की पोलीस प्रशासन जे वरिष्ठ त्यांचे अधिकारी आहेत, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, यांच्या आदेशाबगैर त्यांनी कोणतीही कारवाई करत नाही। त्याच्यामुळे आम्ही यामध्ये पोलीस प्रशासनाला जबाबदार मानत नाही, कारण की ते सरकारी नोकर आहेत आणि जे त्यांना सरकार आदेश करेल त्याप्रमाणेच ते वागतात। तर यामध्ये सर्वात महत्वाचं जर कोण जास्त जबाबदार असेल तर 1 नंबर नरेंद्र मोदी साहेब आणि 2 नंबर म्हणजे अमित शाह साहेब, कारण की विद्यार्थ्यांचं जे रोष आहे मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत होती किंवा जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांच्या हातातून सांभाळता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना लाठीचार्ज करावं लागलं आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन संपुष्टात आणावं लागलं। तर हे संविधानामध्ये आपण जर 75वा आपण स्वातंत्र्य दिवस बनवतो आणि लोकशाहीचा जयजयकार करतो आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन जर सरकार किंवा प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील व सर्व मंत्री असतील संविधानाची शपथ घेऊन जेव्हा मंत्री बनतात ते असं म्हणतात संविधानाची शपथ घेऊन आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये चौकटीमध्ये काम करू, पण प्रॅक्टिकली बघायला गेल्यानंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा संविधानाच्या विरोधात सर्व कृती केली जाते। तर आम्ही वकील बंधू ज्यांच्याकडे महत्वाची भूमिका आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची, त्या वकील बंधूंनी 2 मिनिट सर्व वकील बंधूंनी महत्वपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाच्या वतीने हे आज मोर्चाचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये काही प्रमुख मागण्या आहेत। ही मागण्या अशा आहेत की जे त्याच्यामध्ये लाठीचार्ज मध्ये जे विद्यार्थी मरण पावले असतील, त्या विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील यांच्या वतीने जे आदेश देण्यात आले पोलिसांना की अशी कृत्य करण्यासाठी, लाठीचार्ज करण्यासाठी, त्यामुळं काही विद्यार्थी मरण पावलेले आहेत, काही विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे। त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी चला चला तिकडे चला आता काय। बहुत ही शानदार तरीके से पूरा आंदोलन चल रहा भाई, बहुत ही शानदार। सर्वांना विनंती आहे मित्रांनो, पुलिस को आगे करता है, बहुत ही शानदार है, बहुत ही शानदार चल रहा भैया। सोलापुर के सब बड़े बड़े इन्फ्लुएंसर लोग भी सपोर्ट कर रहे हैं इस पूरे आंदोलन को।
जेनजी इन्फ्लुएन्सर पाहिजे, तो इन्फ्लुएन्सर असल्याशिवाय आंदोलन आता पकवणार नाही. वा 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 वा, फॉलोअर किती आहेत तुमचे? वा वा वा, आता होते आता 30,000. वाह, मस्त में चालू है भाई. सोलापुर के सब बड़े बड़े आंदोलन, बड़े बड़े जो इन्फ्लुएंसर्स भी इस पूरे आंदोलन में शामिल हुए हैं. बहुत ही शानदार. विजय असो. बहुत ही शानदार. जय भीम. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी जखमी झाले. खरं तर सरकारने या विद्यार्थ्यांची वेगळी दखल घ्यायला पाहिजे होती. विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत, जे नीट पेपर लीक झाला, त्या दोषींवरती कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचं होतं. जे विद्यार्थी आंदोलनामध्ये सामील झाले होते ते विद्यार्थी अत्यंत शांततेने भारताने लोकशाही पद्धतीनं संपले संपले. आंदोलन करत होते. परंतु केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या दिल्लीतल्या पोलीस खात्यानं त्यांच्यावर अमानुष असा लाठीचार्ज केला आणि त्या ठिकाणी त्या आंदोलनाचा त्रास झाला. त्याचा निषेध म्हणून आज आपण त्या ठिकाणी मोर्चाने आलेलो आहोत. आपण सर्व वकील मंडळी आहोत. आपली नैतिक जबाबदारी, जिम्मेदारी आहे की समाजामध्ये ज्या घटकावर अन्याय होत असत त्यांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण त्यांचे आवाज उठवतो आणि त्यांना न्याय देण्याचं काम करतो. विद्यार्थ्यांची मागणी काय की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खरा तर राजीनामा दिला पाहिजे आणि ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आता तर आम्ही असं म्हणतोय धर्मेंद्र प्रधान यांनी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राजीनामा दिला पाहिजे. कारण ते सरकार चालवण्यामध्ये अपयशी ठरले. लोक त्यांना तानाशाही म्हणत आहेत. सरकारने जनतेवरती किती अन्याय करायचा संशोधन करत असतो त्याला एक सीमारेषा आहे. पण आज आपण पाहतोय की विद्यार्थी यांच्या हातून सुटलेले नाहीत, महिला सुटलेल्या नाहीत, युवक सुटलेले नाहीत किंवा अन्य तरी जनता सुटलेली नाही. आपण त्या मोर्चामध्ये पाहिलं की विद्यार्थ्यांच्या अपेक्षेच्या आंदोलनकर्त्यांच्या पत्रकार होत्या, त्यांच्यावर सुद्धा अमानुषपणे हल्ला करण्यात आला, त्यांच्या सुद्धा विनयभंग करण्यात आला. अशी दुर्दैवी घटना भारताच्या इतिहासामध्ये कदाचित मागे घडली नसेल आणि भविष्यात ती घडणार नाही. तेव्हा आजच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मिळून एकमुखीने मागणी केलेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे आणि जी शिक्षण पद्धती खराब झालेली आहे की ज्यामध्ये पेपर फुटीसाठी अनेक प्रकार घडत आहेत, ते पेपर फुटीचे प्रकार भविष्यामध्ये झाले नाही पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या सुद्धा करावी लागते. खरं तर याला सरकार जबाबदार आहे. तेव्हा जे लोक जबाबदार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सर्व जबाबदारी अशा लोकांवर टाकून खऱ्या अर्थानं सरकारनं याची योग्य दखल घेतली पाहिजे. यापुढे जर अशी दखल नाही घेतली तर आम्हा वकील बंधूंना जनतेच्या हक्कासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक संविधानाच्या अधिकाराखाली संवैधानिक मार्गानं, लोकशाही मार्गानं ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला मोठं आंदोलन याही पुढे मोठं छेडावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी त्या सरकारवर येईल असं या ठिकाणी सांगू इच्छितो. आजच्या मोर्चामध्ये आपण सर्व वकील बंधूंनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला आणि आपला निषेध आपण चांगल्या पद्धतीने व्यक्त केला आणि लोकशाही जिवंत आहे ते दाखवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. याबद्दल मी आपल्या सर्व वकील बंधूंचे आपण आभार मानतो. यासोबतच या मोर्चाला चांगल्या पद्धतीने कव्हरेज देण्यासाठी मीडिया बंधू सुद्धा मोठ्या पद्धतीने आले. त्या सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो. पोलीस प्रशासनाने सुद्धा या मोर्चाला परवानगी देऊन आम्हा वकिलांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्व पोलीस खातं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि यानंतर धन्यवाद सर. आपण महत्वपूर्ण मार्गदर्शन या मोर्चाच्या अनुषंगाने सर्वांना करत आहे. यानंतर मी सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष या सर यांना विनंती करतो त्यांनी या आंदोलनामध्ये आपलं मत व्यक्त करायचं. थोडक्यात सगळ्यांनी 2-2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. आज या ठिकाणी या मोर्चामध्ये उपस्थित असलेले सर्व वकील बांधव भगिनींनो, तसेच या ठिकाणी असलेले सर्व समाजसेवक, तसेच या ठिकाणी असलेले मीडिया लोक, खऱ्या अर्थानं आपण पाहतो की हा जो मोर्चा आहे हा कुठल्या वकिलाच्या हक्कासाठी नाही, कुठल्या एका विशिष्ट जातीच्या किंवा समुदायाच्या किंवा धर्माच्या हक्कासाठी या ठिकाणी जमात आले.
आपण पाहताय आपल्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या घरामध्ये 9वीचे 10वीचे 12वीचे विद्यार्थी आहेत, शिक्षण घेत आहेत. हजारो शाळा हजारो कॉलेजेस मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज प्रत्येकाच्या आई वडिलांना असं वाटतं की माझा मुलगा जे आहे डॉक्टर व्हावा, प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, प्रत्येकाला वाटतं की चांगलं शिक्षण घ्यावं, उच्च शिक्षण घेऊन त्यांनी त्याचं एक करिअर सेट करावं. परंतु विद्यार्थ्यांना दुर्दैवाची बाब अशी आहे की या शासन प्रणालीनं आपल्याला ज्या कुठल्याही परीक्षा देण्यासाठी कुठलंही शिक्षण घेण्यासाठी काही परीक्षा अनिवार्य केलेल्या आहेत. जसं आपण नुकतं उदाहरण बघितलं की नीटची जी परीक्षा आहे, जे विद्यार्थी डॉक्टरी करण्यासाठी इच्छुक आहेत, डॉक्टरचं ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यावी लागते. आणि या नीटच्या परीक्षेचा जर पेपर हे परस्पर फुटत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ज्यांनी दिवस रात्र कष्ट केले, त्यांनी अभ्यास केला, चांगल्या चांगल्या ट्युशन लावले, कोचिंग केलं, हजारो लाखो त्यांच्या आई वडिलांनी कर्ज काढून पैसे काढून त्यांना शिकवलं, तर त्या विद्यार्थ्यांचं जर भविष्य अंधारात होत असेल आणि त्या नीटच्या परीक्षेचा पेपर फुटून जर परस्पर मागच्या दरवाजाने जर कोणी डॉक्टर होत असेल तर हे आम्हा सर्वसामान्य लोकांवरती हा अन्याय आहे. त्यामुळे या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे पूर्णपणे कोलमडली आहे. मागच्या अनेक वर्षापासून आपण पाहिला तर महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर संबंध देशाभरामध्ये ज्या ज्या महत्वाच्या परीक्षा आहेत त्याचे पेपर फुटलेले आहेत मित्रांनो. हे सीबीआयच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये साबित झालेलं आहे, अनेक पोलीस प्रशासनाच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणि त्यामुळे हे पेपर फुटीच्या मागचं जे खूप मोठं जे षडयंत्र आहे याला कुठेतरी या ठिकाणी शासन पाठीशी देत आहे. त्यामुळे या शासनाचे जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा व्हावा याकरिता ज्या जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी आंदोलक कोण आहेत मित्रांनो? सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, तुमच्या आमच्यासारखे त्या ठिकाणी शिकणारे लोक आहेत. अशा विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचं काम या ठिकाणी शासनानं व्यवस्थेच्या मार्फत केलेलं आहे आणि त्यांच्यावर अमानुष पद्धतीने असं लाठीचार केलेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सभा बोलवलेली होती आणि या ठिकाणी संबंध वकील बांधवांनी, आपल्याला माहित आहे की भारताच्या स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा वकिलांनी खूप मोठं योगदान दिलेले आहे. जेवढे आपले जे काही स्वातंत्र्य सेनानी आहेत आपण पाहता की सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये बॅरिस्टर आहेत, लॉ ग्रॅज्युएट. जोपर्यंत वकील रस्त्यावर येणार नाही, कायद्याचा जागर होणार नाही हे आम्हाला सुद्धा कळालं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी व न्याय मंचाने ही पुढाकार घेतला आणि सोलापूर बार असोसिएशनने देखील यामध्ये सामील होण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी आलात आमच्या निषेधाची नक्की शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि संबंधितावर तात्काळ कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. दिल्ली में जो पुलिस ब्रुटैलिटी हुई, बच्चों के ऊपर जो लाठी डंडे चलाए गए, बच्चों के ऊपर जो पीसफुल प्रोटेस्ट में जो पूरी तानाशाही हुई, दादागिरी हुई, उसके विरुद्ध में जो है यहाँ पर सोलापुर में बार काउंसिल की तरफ से जो है बहुत ही शानदार मोर्चा जो है निकाला गया था. सोलापुर के मध्यवर्ती कोर्ट से लेके जो है सोलापुर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के इस आलीशान पुतले तक, तो बहुत ही खूबसूरती से शांतिमय वातावरण में पूरा कार्यक्रम जो है संपन्न हुआ है. पूरा मोर्चा जो है संपन्न हुआ है. लोगों के जो है बहुत ही जबरदस्त जो इंटरव्यू भी हुए, लेकिन विद्यार्थियों के इंटरव्यू बचे थे इसलिए अभी जो है हम विद्यार्थियों से बात करेंगे. तो अस्सलाम वालेकुम भाई. वालेकुम सलाम. अपना नाम? मूसा जुल्फिकार बागवान. आप पढ़ाई क्या कर रहे हैं? मैं बीए फर्स्ट ईयर में हूँ. हाँ. मैं यहाँ पर जो प्रोटेस्ट रखा गया था सोलापुर के एडवोकेट के जरिए, बार काउंसिल विधि मंच के जरिए, मैं इनको सपोर्ट करने के लिए आया था. ये मोर्चा दरअसल इसलिए रखा गया था, दिल्ली के अंदर जो जंतर मंतर में शांतिपूर्वक तरीके से जो स्टूडेंट अपनी हक की आवाज उठा रहे थे, जिस तरह से वहां पर ये तानाशाही की सरकार स्टूडेंट्स को पुलिस के जरिए जिस तरह से उनके साथ बदसलूकी की है, मैं इस सरकार का जाहिर निषेध करता हूं. और धर्मेंद्र प्रधान हो, अमित शाह हो, पीएम मोदी हो, सबके सब इस्तीफा चाहिए, तभी देश में कुछ बदलेगा. तो अभी वकील साहब भी है, उनके साथ भी बात करेंगे. तो वकील साहब, जलियांवाला बाग में जिस तरीके से अमानुष तरीके से निर्दोष निहत्थे लोगों के ऊपर हमला किया था, वैसा ही हमला जो है कल दिल्ली पुलिस ने भी जो है बच्चों के ऊपर किया है, वो भी शांतिमय प्रोटेस्ट ही था. तो दोनों में आपको कोई फर्क दिखता है या फिर सेम ही है? मेरे को ये बात समझ में आ रही है, हिंदू भी खतरे में है, मुस्लिम भी खतरे में है. ये चोरों की सरकार आ कहाँ से रही है? ये इनका वोट बैंक कौन है, मुझको सारा ढूंढने पड़ेगा. और जो वोट बैंक कौन है ना, सच में इंशाल्लाह इनको ढूंढना पड़ेगा. बराबर. मेरे को ये समझ नहीं आता, ये हिंदू भी खतरे में, मुस्लिम भी खतरे में, उनको वोट डाल कौन रहा है? बराबर. ये वोट कोई नहीं डाल रहा है. ये वोट चोरी करके है, मशीन में घोटाला करके आए. और जालियांवाला बाग, जब जब ये जालियांवाला बाग करेंगे तब तक हर घर में एक भगत सिंह और एक अब्दुल कलाम जिंदा होगा, यही बोलता हूँ मैं.
तो इसी प्रकार से जो है पूरा आंदोलन चल रहा है, एक से बढ़कर एक जो है पोस्टर बैनर्स जो है बच्चे यहाँ पर बना को ले ले, बहुत ही शानदार है भाई, एकदम जबरदस्त बने से तुम लोग देख सकते, बहुत ही शानदार है भाई. आ गया तो आ गया बादशाह पाटील टाका युट्यूब वर येऊन जाईल. तुम्ही काय बोलणार हो कसं हे इंस्टाला टाका की पाटील बादशाह टाका. हा बोललेत की हा बोला की हे घेतलं तुम्ही बोला की काहीतरी. तुम्हाला कसं वाटते म्हणजे हे जे पूर्ण बार काउन्सिलने एक स्टँड घेतलेला आहे, कारण वकील जे आहेत संविधानाचे रक्षक मानले जातात आपल्या देशामध्ये, तर एक संविधानाचं रक्षा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तर तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, वकील हे ऑफिसर ऑफ द कोर्ट असतात, तसं प्रोटेक्टेड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सुद्धा आहे. आणि तशी नैतिक जबाबदारी असते वकिलाची की एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीच्या सोबत अन्याय मध्ये न्याय मिळवून देण्यापर्यंत त्याची साथ आपण दिली पाहिजे. हे एका वकिलाचं काम असतं, कर्तव्य असतं, आणि आम्ही आज ते पूर्ण करतो. बरोबर आहे, वकिलांच्या हातात असते पूर्ण, आणि या वकिलांनी जे आपली कर्तव्य जे बजावलेलं या ठिकाणी, तर मी एवढंच सांगू इच्छितो, नैतिक जबाबदारीने जे आहे तुम्ही या ठिकाणी राजीनामा द्यावा, जाऊन विद्यार्थ्यांशी बोलावं. सगळेजण जे तुमच्या विरोधामध्ये आहेत, सगळेजण जे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, तर जावा आणि विद्यार्थ्यांशी बोला आणि नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी राजीनामा द्या, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार मॅडम, आपलं नाव? ऍडव्होकेट पौर्णिमा शंके. तर मॅडम, हे जे पूर्ण दिल्लीमध्ये झालेलं आहे, जे काही अनैतिक कामगिरी या ठिकाणी पोलिसांनी केलेली आहे, तिने सांगत आहेत की आम्ही आमची ऑर्डर फॉलो करत होतो. जलियनवाला बाग मध्ये सुद्धा ऑर्डर फॉलो करून भारतीयांनी जे भारतीयांवर गोळी झाडली होती, नैतिक जबाबदारी असते, तर नैतिक जबाबदारी त्यांनी भानावर ठेवून आपली लाठी थांबवायची होती का नाही, हे तुम्ही सांगा. हो, आपली लाठी थांबवायची होती, कारण नैतिकता जशी आहे तसे आपले काहीतरी भावनिकता पण आहे. कारण भावनिकतामध्ये ज्या पोलिसांनी लेडीजवर किंवा स्त्रियांवर लाठीचार केला, त्यावेळेस फक्त त्यात लेडीज कॉन्स्टेबल अशा नव्हत्या की त्यांनी लेडीजवर हल्ला केला किंवा लेडीजला लाठीचार केला, तर त्यात ते जेंट्स पण होते. पण जेंट्सनी किंवा लेडीजनी हा विचार केला नाही की आपल्या पण मुली आहेत, आपल्या पण बहिणी आहेत किंवा आपले मुलं आहेत या वयाचे, तर आपण ह्यांना मारतोय ते बरोबर करतोय. कारण ह्याच जर आता जर शिक्षणाचा त्यांना अधिकार मिळण्याचा जर नाही झालं, तर पुढे कुणी फ्युचर मध्ये शिक्षणासाठी लढणार नाही, हे सगळ्यांना समजलं पाहिजे. इंग्रजांनी तर फक्त आपल्यात भांडणं लावली होती, पण हिथं प्रत्येक नागरिकाच्या विरोधात करणारा कोण आहे, तर सरकार आहे. सरकार जर अशी ऑर्डर देत असेल की तुम्ही त्यांना मारा, लाठीचार करा, तर सरकारला कळायला पाहिजे की आपण कुणाला लाठीचार करतोय किंवा कुणाला मारतोय. की ज्या नागरिकांनी वोटिंग केलं त्या नागरिकांना मारतोय आपण. ज्या नागरिक आता इन फ्युचर आपल्या देशाचा नागरिक आहे किंवा आपल्या देशाचा पाया म्हणजे युवा, डॉक्टर, वकील, यांनाच आपण लाठीचार करायला सांगतोय. आणि कुणाकडनं, तर पोलिसांकडनं. जर पोलिसांना ही ऑर्डर फॉलो करायची होती, तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या घरचा पण विचार करायचा होता. कारण आपली पण मुलं आहेत, ती पण शाळेत जातात किंवा कॉलेजला जातात. घरी जाऊन त्यांनी तोंड तरी कसं दाखवलं असेल आपल्या मुलांना, हेच मी पण विचार करते की त्यांनी स्वतःच्या मुलापाशी किंवा मुलींपाशी कसं थांबून बोलले असतील की, किंवा त्यांना म्हटलं असतील की ए बाळा, तू पुढे नेटची जेची परीक्षा दे, जेणेकरून तुला यांचा पेपर फुटीचा सामना करता येणार नाही, असं हे बिनधडक म्हणले असतील का? मुलांच्या डोळ्यात डोळे घालून बोलले असतील का? फक्त ऑर्डर फॉलो करणं याला महत्व नाही, तर काही भावनिकता पण आहे, त्या भावनिकताचा पण पोलीस प्रोटेक्शनने विचार केला पाहिजे, एवढं मला बोलायचं. धन्यवाद मैडम. तो इसी प्रकार से चल रहा है भाई, आप देख सकते हैं एकदम जबरदस्त जो है आंदोलन शुरू है. बहुत ही ज्यादा समर्थन जो है जंतर मंतर पर बैठे हुए विद्यार्थियों को मिल रहा है, सोनम वांगचुक जी को मिल रहा है, और ऐसे ही जो है समर्थन अगर चालू रहेगा तो इंशाल्लाह जल्दी से जल्दी जो है परिवर्तन हिंदुस्तान में आएगा. तो भाई लोग, इसी प्रकार से जो है सोलापुर शहर के बार काउंसिल के द्वारा जो पूरा आंदोलन हुआ, वो जो है संपन्न हुए. सो भाई बहुत ही जबरदस्त हुआ, बहुत ही शानदार जो है प्रतिसाद मिला, और बहुत सारे वकीलों के साथ अपनी पहचान भी हुई, दोस्ती भी हुई. अल्लाह की फजलो करम से आगे कुछ लफड़ा हुआ तो ये वकील लोग अपने मदद के लिए आएंगे इंशाल्लाह हुआ तो चलिए देखते हैं. अगर आपको पूरा ब्लॉग पसंद आया है तो इसे लाइक करो, ज्यादा से ज्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ, और जाने से पहले फॉलो करना मत भूलो. तो फिर तब तक के लिए अलविदा. जय हिंद, जय